तेव्हा 5 राज्यांच्या या विधानसभेसोबत आज राज्यातील विधानसभेच्या 2 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचाही निकाल लागला। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या जागी निवडणूक पार पडली। यावेळी सुनेत्रा पवारांनी देशातील ऐतिहासिक मताधिक्य मिळवून विजय संपादन केला। सुनेत्रा पवारांनी 2,18,930 मताधिक्य मिळवून देशातील सर्वात जास्त मतांनी निवडून येण्याचा विक्रम केला। बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपने मोठे प्रयत्न केले। यानंतर काँग्रेसने पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतरही अनेक छोटे मोठे उमेदवार रिंगणात होते। त्यामुळे सुनेत्रा पवारांचा विजय ही केवळ औपचारिकता होती, तर सर्वाधिक मताधिक्य मिळवणं हेच लक्ष्य होतं, ते अखेर पूर्ण झालं। दरम्यान सुनेत्रा पवारांच्या विजयानंतर मुलगा जय पवारांनी पत्रकार परिषद घेतली। अजित पवारांच्या निधनानंतर झालेल्या निवडणुकीत कोणीही जल्लोष करू नये असं आवाहन जय पवारांनी केलं। तसंच अजित पवारांप्रमाणे दर गुरुवारी जनता दरबार घेणार असल्याचं जय पवारांनी जाहीर केलं। तर अजित पवारांच्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांनी अभिवादनही केलं। दरम्यान सुनेत्रा पवारांच्या विजयानंतर काय प्रतिक्रिया आल्यात ते आपण पाहूया। मन खरं तर खूप भरून येते, पण आज बारामतीकरांनी जो दादांवरती विश्वास दाखवलेला आहे, प्रत्येक बारामतीकरांनी दादांनी केलेल्या विकास कामांचं प्रतीक म्हणून आज त्यांना जी भावांजली वाहिलेली आहे असंच मी म्हणेल। कारण जे मतदान आहे ते बारामतीकरांनी आदरणीय दादांवर दाखवलेला विश्वास, त्यांनी आजपर्यंत केलेली त्यांची सेवा आणि दादांनी केलेलं जनतेवरचं प्रेम हे त्यांनी त्यांच्या मतातून दिलेलं आहे। ही खरं तर निवडणूक किंवा ही वेळ ही जल्लोषाची नाही, ही तर सगळ्यांनी मिळून एक प्रकारची आदरांजली देण्याची आहे। म्हणून बारामतीकरांनाही हेच वाटतंय, पण काही लोकांना उत्साह असतो। त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही जी निवडणूक आहे आणि हा जो विजय आहे, हा आदरणीय दादांना वाहिलेली आदरांजली असल्यामुळे आम्ही सगळ्यांनीच दादांना ज्या प्रकारची शिस्त आणि संयमाची सवय होती त्या प्रकारे त्यांनी दाखवावं अशी मी त्यांना विनंती केलेली आहे। बारामतीकरांनी अजितदादांच्या प्रेमापोटी, अजितदादांच्या आदरापोटी या पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा काकींना मतदान करून एक रेकॉर्ड त्या ठिकाणी केलेला आहे। खरं तर 2,80,000च्या आसपास मतदान होईल अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा होती, पण ऊन आणि बऱ्याच काही कारणांमुळे ते तिथं झालं नाही। पण ते तेवढं जर झालं असतं, एक असं रेकॉर्ड बनलं असतं की ते कधीही उद्या कुणी विचारसुद्धा करू शकणार नाही ते तोडायचं। पण ठीक आहे, उन्हाच्या झळा आणि सगळं वातावरण त्या ठिकाणी बघून मतदान कमी झालं असलं तरी त्यात 98% मतदान हे सुनेत्रा काकींना अजितदादांकडे बघून त्या ठिकाणी झालेलं आहे। त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। आम्हाला कोणालाही वाटत नाही की हा आनंदाचा दिवस आहे। आज खरं तर मनातनं घेतलं तर वहिनींनी त्यांच्या विचारापासून तातडीने कसं त्या मुलीच्या कुटुंबाला न्याय मिळेल ते मनात घेतलं, तेच आमच्या सर्वांची भावना। जल्लोष मी पण सर्वांना विनंती करतो की कोणी जल्लोष नका करू। आचारसंहिता म्हणजे उद्या 7 तारखेला परवा संपेल। 7 तारखेला गुरुवार आहे, तुम्ही मला दिसालच तिथं जनता दरबारमध्ये।